त्याबद्दल मी पूर्ण त्याचा एल्गार पुकारलेला आहे. मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या कर्जत खालापूरच्या आणि खोपोलीच्या तरुणाला हक्काचा रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्यांना परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पहिले टाटा आणि गुजरातच्या या लढ्यामधून मी मागे हटणार नाही. मी आपल्याला सांगतोय, अगदी 26 तारखेलाच कधी आपण ठरलंय, 26 तारखेला आम्ही दोन्ही तालुक्यांची मीटिंग घेतोय. त्या मीटिंग मध्ये सर्वांकडे जबाबदारी देतोय. कर्जत करून सुद्धा 200 बसेस खालापूरला गेल्या पाहिजेत, ही सुद्धा आम्ही तयारी चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामध्ये खालापूरचे कार्यकर्ते असतील त्यांची तयारी असेल, खोपोली शहराचे कार्यकर्ते असेल त्यांची तयारी असेल, आणि 15 ते 20 हजारांचा हा महामोर्चा टाटा आणि गुजरातच्या दारावर घेऊन आम्ही विचारणा करण्यासाठी ते बोलणार आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक दिवस या टाटा आणि गुजरात कंपनीने आपल्या लोकांना फक्त त्यांचं शोषण करण्याचं काम केलंय, त्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय. अनेक विषय आमच्याकडे आहेत, ते विषय आम्ही आता त्याला सावध करणार नाही, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहेत. आणि आम्हाला आमच्या लोकांना न्याय जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत त्यांच्या कंपनीच्या गेटला लॉक लावून त्यांच्या गेटच्या बाहेर आम्ही लावून बिया मारणार आहेत. यासाठी आपली सर्वांची मला आवश्यकता लागणार आहे. मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या कर्जत, खोपोली आणि खालापूरच्या सर्व तरुण तरुणींना आणि सर्व जनतेला एक हात जोडून आवाहन करतो की आपण ह्या लढ्यामध्ये सर्वांनी मला साथ देण्यापेक्षा माझ्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी काय यावं. आणि आपल्याला हा रोजगार हक्काचा रोजगार आहे, हा हक्काचा रोजगार आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला रोजगार देऊन ते काय आपल्यावर उपकार करणार नाहीत, कारण आपण जर बघितलं तर आमची भूमी, आमचा घाम आणि कर्जत, खालापूर, खोपोली एमआयडीसी मध्ये भूमिपुत्रांना पहिलं काम ही आमची एक ब्रीदवाक्य असणार आहे. हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत. आपण सगळ्यांनीच यासाठी कर्जत, खालापूरच्या माझ्या तरुण तरुणींनी, माझ्या सर्व पक्षातील ज्येष्ठांनी, सर्व पक्षातील नेते मंडळी या आम्हाला साथ द्यावी अशी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आणि आपल्याला या महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एक विनंती करून आणि आपल्या 26 तारखेच्या मीटिंग मध्ये कर्जत, खालापूर, खोपोलीची बैठक लावतो. त्या बैठकीमध्ये सुद्धा मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही हात जोडून विनंती करणार आहे आणि त्याला सुद्धाही करणार आहे तर आपण तिथे ताकदीने हजर राहिलं पाहिजे. आपल्याला फक्त तुझा किंवा संतोषगड किंवा आणखी बायोडेटा आपलं काम होणार नाही, तर आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आपल्या तरुण तरुणीसाठी आवाज उठवला पाहिजे. आपल्याला माहिती असेल मधल्या काळामध्ये आपला मुद्रामधला एक मुलगा जीवानिशी उगला, त्यानंतर आपली पाडा कॉलनीमधली मुलगी मुंबईला कामाला जात होती, रेल्वेमध्ये उडालं तरी स्टेशनलाच मृत्यू झाला. अशी किती उदाहरणं तुम्हाला मी सांगेल. त्याला फक्त कारणीमध्ये गोदरेज कंपनी असेल, टाटा स्टील असेल, यानंतरही काय टाटा स्टील आणि गोदरेजवर आपलं काय काम थांबणार नाही. पुढच्या काळामध्ये कुंभिलीवर असणारी मंगलम असेल, हायटॅक असेल, युनियन असतील, अनेक कंपन्या आहेत, सोनल असेल, अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या आपल्या लोकांना त्रास देत आहेत, आपल्या लोकांना रोजगार देत नाही. त्यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहे, जाब विचारून चालणार नाही तोपर्यंत आपल्या इथे काम करणारी जे आपले मुलं आहेत त्या मुलांना परमनंट करत नाहीत आणि आपल्याकडची जे बेरोजगार आहेत त्यांना हक्काचा रोजगार देत नाही, तोपर्यंत या लढ्यामध्ये मी पाठवली अंग घेणार नाही. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी मला साथ द्यावा असा मी विश्वास व्यक्त करतो. संतोष भाऊजी बोलल्यानंतर मला समजलं त्यांचे हजार एम्प्लॉय परमनंट आहेत, त्यामध्ये 200 फक्त आपले स्थानिक परमनंट आहेत, बाकी सगळे बाहेरचे आहेत. अशा पद्धतीने टाटावाल्यांनी सुद्धा स्थिर परिस्थिती केली. त्या टाटा कंपनीमध्ये सुद्धा 3.5 एकर जागा आपली गुंतवणुकीची आतमध्ये घेऊन त्यांनी तिची मालकी तयार केली. त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने दमदाटी करण्याचं काम करतात. टाटा कंपनीचं ठेकेदारांची नावं जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला सुद्धा शॉक असेल. लक्ष्मी एंटरप्राइजेस म्हणून आहे, त्यांच्याकडे 51 एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टची मुलं आहेत. तो हा त्यांचं मालकाचं नाव आहे लक्ष्मीकांत तिवारी, तो आहे बिहारचा. त्यानंतर अभिषेक झा म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे 280 मुलं आहेत, तो आहे युपीचा. चंद्रेश्वर यादव एंटरप्राइजेस यांच्याकडे 22 तरुण काम करतायत, तो आहे बिहारचा. आरिफ मोहम्मद यांच्याकडे 200 लोक काम करतात, तो आहे आजमगड युपीचा. श्रीकृष्ण एंटरप्राइजेस यांच्याकडे 220 कामगार आहेत, तो आहे बिहारचा. निशा एंटरप्राइजेस यांच्याकडे 470 लोक काम करतात, तो आहे युपीचा.
मंडल इंटरप्राइजेस यांच्याकडे 197 लोक काम करतात, तो आहे बंगालचा. शिवम इंटरप्राइजेस परेश मुजरे हे आहेत कल्याणचे. ज्योती इलेक्ट्रिकल यांच्याकडे 80 जे आहेत केरळचे. इगल हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 250 लोक आहेत. हे आमचे मोठे नेते आहेत. कर्जत राम सागर झा हा 147 यांच्याकडे मुलं आहेत, ते आहेत यूपीचे. क्लासिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 108 मुलं आहेत, पंजाबचे आहेत. साईराज इंटरप्राइजेस एक 20 लोकल आहे, बरोबर आहे. सुगाजा इंटरप्राइजेस 170 मुलं आहेत, हा मध्य प्रदेशचा आहे. एकही स्थानिकांना आपल्या रोजगार नाही. आणि ही 4000हून अधिक मुलं आपली जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत. अशा पद्धतीने आपल्या कर्जत खालापूरमध्ये जो आपल्या तरुणांच्यावर अन्याय होतोय, हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा. आता या अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे. आणि मी तर माझ्या पक्षातील सर्व मंडळींना सांगितलं की माझ्या बरोबर आहेतच, पण मी सर्व पक्षाला, सर्व राजकीय पक्षांना आणि सर्व तरुण तरुणींना अगदी मनापासून हात जोडून विनंती करतोय, ही वेळ आपल्याला जोडून चालणार नाही, तर ही वेळ आपल्याला आवाज उठवण्याची आहे. मला पहिली मागणी माझी असेल तर दोन्ही कंपन्यांच्या मध्ये जे दोन्ही काम कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत त्याला दोन्ही कंपनीमध्ये टाटा असं बोलले जातो, त्याला परमनंट करावं. ते कोणाचे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट आहे, यूपीला जाऊ द्या, बांगलादेशाला जाऊ द्या, याला सर्वांना परमनंट करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जी भरती आहे खऱ्या अर्थाने जे 80% जी शासन निर्णय आहे, त्या 80% आपल्याला आता किती आपल्याला रोजगार एम्प्लॉय लागणार आहेत आणि किती लोकांना आपण रोजगार देणार आहेत, त्याचा आम्हाला पूर्ण खुलासा द्यावा. आणि आमच्याकडून तुम्ही आमच्या लोकल लोकांना किती लोकांना नोकरी देणार आहेत याची सुद्धा आम्हाला त्याची माहिती देणं गरजेचं आहे. या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय काय, मी सर्वप्रथमच स्पष्ट करेन ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नसून ही पत्रकार परिषद कर्जत, खालापूर आणि खोपोलीच्या शेवटच्या नागरिकांची आहे. माझ्या तरुण मित्र मैत्रिणींचे आहे, जे तरुण बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांची आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थाने ही आजची कर्जत, खालापूर आणि खोपोलीची सर्वसामान्यांची पत्रकार परिषद आज फक्त राष्ट्रवादी कार्यालयामध्ये होते. मी सर्व प्रमुख मान्यवरांचं आणि माझ्या पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक वर्ष आपल्या खालापूर तालुक्यामध्ये असेल, खोपोलीमध्ये असेल, MIDCच्या माध्यमातून अनेक कंपनी आणि कारखाने आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. परंतु जमिनी आपल्या आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना भेटतोय. आपल्या कर्जत, खालापूर आणि खोपोलीमधल्या अनेक तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागतंय. मी आपल्या कर्जत आणि खोपोलीमधल्या अनेक तरुणांना आपल्या हक्काचा रोजगार असताना, कर्जतमध्ये रोजगार असताना, खोपोलीमध्ये रोजगार असताना आणि खालापूरमध्ये रोजगार असताना त्याला पुण्याला जावं लागतंय, त्याला मुंबईला जावं लागतंय, त्याला नवी मुंबईला जावं लागतंय आणि त्याला रेल्वेचा, बसचा आणि बाईकचा प्रवास करावा लागतोय. त्या प्रवासाच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांना जीवाला मुखावं लागलेलं आहे. अनेक तरुणांची मी आपल्याला नावे सांगेन. या 4 वर्षामध्ये 15 ते 20 तरुण आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये रोजगारासाठी गेले असताना कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाचा कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झालाय, त्याला कुठल्याही प्रकारची कुठलीही मदत नाही
असे अनेक प्रसंग आपल्या दोन्ही तालुक्याच्या तरुणांच्यावर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्यावर येताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मी अनेक वेळा अनेक कंपन्यांशी बोलायचा प्रयत्न केला. मी सर्वप्रथम खालापूर तालुक्यामध्ये त्या 2 नामांकित कंपन्या आहेत. त्यामध्ये गोदरेज कंपनी असेल, त्यामध्ये टाटा स्टील कंपनी असेल. त्या कंपनीला अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या मतदारसंघाची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. तर बाबा जेणेकरून आमच्या तरुणांना रोजगार द्या, त्यांना हक्काचा रोजगार द्या, त्यांना परमनंट स्वरूपाचा रोजगार द्या. परंतु गोदरेजमध्ये आमच्या कर्जत मधलाच एक माजुरी एक अधिकारी आहे, त्याचं नाव पाशीलकर आहे. त्या पाशीलकरकडे मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्यांना अनेक वेळा फोन केले. नंतर त्यांनी कधी पत्रव्यवहाराचं उत्तर दिलं नाही. माझ्या फोनला कधी त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर मी आमचे तालुका अध्यक्ष संतोषजी बैलमारे आहेत, त्यांना त्याच्याकडे पाठवलं. तर बाबा आम्हाला आमच्या मतदारसंघाबद्दल, आमच्या तरुणांच्या बद्दल जी आस्था आहे, ज्या तरुणांना नोकरीची आवश्यकता आहे, जे बेरोजगार आहे त्यांना नोकरीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. परंतु त्यांनी तालुका अध्यक्षांना निरोप दिला, जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी आपल्याशी संपर्क साधेल, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर देण्याचं काम केलं. त्यानंतर मी टाटा स्टीलला आणि गोदरेजला पत्रव्यवहार केला की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये ते खरंच, मी परत सांगतो, ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये. ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त कर्जतच्या, खालापूरच्या, खोपोलीच्या आमच्या तरुण बेरोजगारांची आहे, तरुण बेरोजगारांची आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण तरुणींची आहे, यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतो. मी अनेक दिवस, माझ्याकडे अनेक लोक येतात, सांगत असतात, भाऊ माझ्या मुलाला नोकरी द्या. मी आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधीला सांगतो का तुम्ही अशा कंपनीत जा, त्यांना भेटा, त्यांना आपल्या ह्या तरुण मित्राला नोकरी देण्याचा प्रयत्न करा. परंतु त्यांना सुद्धा ते कधीही कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही. मी अनेक वेळा त्या पाशीलकर साहेबाला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी त्याला आता 20 दिवसापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडे 10 दिवसाची वेळ मागितली. त्याला मी शासनाचा शासन निर्णय सुद्धा त्याच्यासोबत पाठवला. तर बाबा आम्हाला वेळ द्या. जो शासनाचा शासन निर्णय आहे 2008ला शासनाने, 17 नोव्हेंबर 2008ला शासनाने तो शासन निर्णय काढला होता. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या परिसरामध्ये रोजगार येतोय त्या परिसरामधल्या 80% लोकांना त्या रोजगारामध्ये सामावून घ्यायचा आहे. आणि जो उद्योगधंदा असतील त्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा 50% स्थानिकांना कामधंदे द्यायचे आहेत. ते सुद्धा त्याने आजपर्यंत दिलेले नाहीत. मी अनेक दिवस त्यांना भेटून प्रयत्न केले. त्यांनी मला सांगितलं, त्यांना आमची यंत्रणा आमच्याकडे मोठी आहे. त्याने अनेक वेळा आपण पाहिलं असेल, मी कुठल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जी काम करणारी मंडळी होती त्यांनी जेव्हा काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला का पोलिसांचा आधार घ्यायचा आणि त्या लोकांना जेलमध्ये टाकायचं, म्हणजे ते शिंदे शिवसेनेचे असतील परंतु ते स्थानिक होते आणि ते खऱ्या अर्थाने रोजगार करत होते. परंतु ती कुठल्या पक्षाची ही पत्रकार परिषद असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, त्यांना सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं, त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी तो पाशीलकर साहेब करतोय. आपण हे सर्वांनी बघितलं असेल. मधल्या काळामध्ये तिथे अनेक गोष्टी घडलेल्या आपण बघितल्या.
तहसीलदाराने त्या गोदरेज कंपनीच्या बाबतीमध्ये काही उत्खनन केलं होतं म्हणून 27 कोटीची नोटीस काढली. ती 27 कोटीची नोटीस काही दंड न भरता तिथेच कशा पद्धतीने दाबली याचा सुद्धा आपल्याला खुलासा करावा लागणार आहे. त्या पद्धतीने त्यांच्या एंट्रीचे मेन गेट आहेत ते मेन गेट सुद्धा आपल्या तांबाडी ग्रामपंचायतीच्या गुणचंदीची जागा त्यांनी ताब्यामध्ये घेतले हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. ते कोणाच्या कृपा आशीर्वादाने घेतले हे सुद्धा आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यानंतर MSRDCचा त्या गावाला MSRDCचं झोन आहे आणि MSRDCच्या झोनमध्ये जो 18 मीटरचा जो रस्ता आहे तो 18 मीटरचा रस्ता सुद्धा ते कंपनीमध्ये आतमध्ये घेतला आहे. हजारो एकर शेतकऱ्यांची जागा पाठीमागे आहे आणि MSRDCच्या रस्त्याचा जो डीपी प्लॅन आहे तो डीपी प्लॅन त्यांनी अगदी धाब्यावर मारून तो सुद्धा त्यांनी आतमध्ये घेऊन अगदी स्वतःची जागा म्हणून असं वापरत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत. तिथे आपले बरेच तरुण एकूण करून आता मला 2,500 ते 3,000 तरुण तिथे येऊन काम करतायत. त्यांच्या सर्वांची माझ्याशी बोलणं झालं. ते मला भेटून गेले. त्यांनी भाऊ आम्हाला सांगितलं त्या कंपनीमध्ये 2,500 ते 3,000पैकी 4,000हून अधिक कामगार 2,500हून अधिक कामगार अगदी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात आणि सर्व स्थानिक आहेत. नंतर 300 ते 400 माणसं तरुण रोजगार करतात ती परमनंट कर्मचारी आहेत. पण त्यामध्ये स्थानिक फक्त आपले 8च स्थानिक कामगार फक्त आपले स्थानिक आहेत. बाकी सर्व परप्रांतीय तिथे परमनंट काम करतायत. आपल्या स्थानिकांचा फक्त वापर केला जातो. त्यांना समान काम समान मानधन असं काही नाही. त्यांचा फक्त काम करून घ्यायचं आणि त्याला वापर करायचा. जो आवाज उठवी त्याला दाबायचं त्याला मारायचं त्याला जोडायचं आणि त्याला पोलिसांचा धाक दाखवायचा त्याला कलेक्टरचा धाक दाखवायचा आणि त्याला कंपनीमधून आखडून लावायचं असं या गोदरेज कंपनीमध्ये चाललंय. आपण पाहिलं असेल तिथे मध्ये इगल हॉस्पिटल म्हणून एक कंपनी आहे. ती कंपनी सुद्धा बाहेरचा ठेकेदार आहे. तिथे बाहेरच्या ठेकेदारांचे काम दिलंय. त्यानंतर मास्क इंडिया मुंबई कंपनी आहे ते सुद्धा बाहेरच्या माणसाला काम दिलंय. साधं तिथे लागणारं मटेरियल RMC साठी लागणारं मटेरियल ते एक्सप्रेस HR सिलेक्शन कंपनी खारघरची कंपनी आहे त्या कंपनीला काम दिलंय. आपल्या तालुक्यामध्ये अनेक क्वारीवाले असतील अनेक मटेरियल सप्लाय करणारे असतील त्यांना सुद्धा ते काम न दिलं म्हणजे आपल्याला फक्त आपला वापर केलाय. आपलं हक्काचं पाणी त्यांनी वापरलंय. आपल्या परिसरामध्ये प्रदूषण त्यांनी आणलंय आणि आपल्याला खऱ्या अर्थाने त्याने आपल्याला वापरण्याचं काम केलं. आपण सर्वांनी बघितलं असेल. या सर्व गोष्टीमध्ये त्यामध्ये आपला पेटरपूरचा रस्ता आहे त्या रस्त्याची जी पेटरपूरची जागा आहे तिथं त्यांनी पार्किंगची व्यवस्था केली आणि हे सगळं करत असताना आपल्या स्थानिकांना तिथे रोजगार नाही स्थानिकांना तिथे काम धंदे नाही अशा पद्धतीने तिथे गोदरेजवाले मनमानी करतात. आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत पण आजच मी ते उल्लेख करणारे आपले जेव्हा आंदोलन असेल ते आंदोलन अगदी आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथे करायचं. त्याच पद्धतीने टाटा स्टील कंपनी सुद्धा आहे. टाटा स्टील मध्ये परिस्थिती तीच आहे. तिथे सुद्धा मला वाटतं